प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीला शास्त्रात खूप महत्त्व दिलेले आहे। हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यासोबतच माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे। असे मानले जाते की हे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो, भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची नेहमी कृपा प्राप्ती होते। या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे। आज भाद्रपद पौर्णिमा, तर आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। तुमच्या घरातील सर्वांची प्रगती होईल, घरातील वादविवाद भांडणे दूर होतील आणि घरामधील सर्व दोष दूर होऊन पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा देखील नष्ट होणार आहे। अत्यंत महत्त्वाचे आणि साधे सोपे काम आहे, आवर्जून आज संध्याकाळी करा। आज या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे। चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो, त्यामुळे जे लोक पौर्णिमेचे व्रत करणार आहेत त्यांनी 7 सप्टेंबरला 12:57 आधीच पूजा करून घ्यावी, कारण त्यानंतर सूतक काळ सुरू होणार आहे। मात्र संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देऊ शकता, कारण या दिवशी चंद्राला दुधाने अर्घ्य दिले जाते। सूतक काळात मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई असते। चंद्रग्रहणाची वेळ रात्री 8:58 पासून ते रात्री 1:25 असणार आहे। त्याआधीच तुम्ही तुमची पूजा पाठ करून घेऊ शकता आणि त्याआधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील। आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, यामुळे माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील। हिंदू धर्मामध्ये कापूर जाळण्याला विशेष महत्त्व आहे, यामुळे वातावरण शुद्ध होते, त्यासोबतच सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती कापुरामध्ये असते आणि नकारात्मकता दूर केली जाते। या व्यतिरिक्त कापूर जाळल्याने ताणतणाव कमी होतो आणि वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढतात। कापुराचा धूर पवित्र मानला गेला आहे, यामुळे वातावरणात सकारात्मकता येते। कापूर जाळल्याने वातावरणात सुगंध पसरतो, हे मनाला शांत करतो आणि एकाग्रता देखील वाढवतो। कापूर हे अग्नीचे प्रतीक आहे आणि अग्नी ही पवित्रतेची प्रतीक आहे आणि शक्ती आणि प्रकाशाचे प्रतीक देखील आहे, त्यामुळे आवर्जून या अशा शुभतिथीवर घरामध्ये कापूर जाळावा। तुम्ही दररोज घरामध्ये कापूर आवर्जून जाळायला हवा। एक तरी कापराची वडी दररोज घरात जाळावी, पण दररोज तुम्हाला शक्य नसेल तर अशा शुभ तिथीवर शुभ दिवशी कापूर घरामध्ये आवर्जून जाळायचा आहे व त्यासोबत काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे। कापुरासोबत आपल्याला काही वस्तू देखील जाळायच्या आहेत, ज्यामुळे घरातील सर्व दोष नष्ट होत असतात। घरामध्ये शुद्ध वातावरण होते, त्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी, सौहार्द कायम राहते। घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा चुकीच्या दिशेला प्रवेशद्वार असेल किंवा किचन किंवा स्नानगृह अनुकूल ठिकाणी असल्यास हे विशेष प्रभावी ठरते, त्यामुळे घरामध्ये कापूर आवर्जून जाळावा, त्यामुळे पितृदोष देखील नष्ट होतो। पूजेदरम्यान कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते, त्यासोबतच पितृदोषापासून मुक्ती मिळते। एक प्राचीन आणि प्रभावी उपाय आहे। असे मानले जाते की पूजेच्या वेळेत कापूर जाळला तर पितरांच्या आत्म्यांना शांती प्रदान होते, त्यांचे दुःख दूर होते, पितृदोष किंवा मानसिक शारीरिक विकार दूर करण्यासाठी मदत होते। याला नियमितपणे जाळल्याने घरात सुख शांती तर राहतेच, त्यासोबतच आध्यात्मिक प्रगतीचे आणि पितरांचे आशीर्वाद मिळवण्याचे महत्त्वाचे साधन मानले जाते। त्यामुळे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दररोज एक कापराची वडी तुम्ही घरामध्ये जाळावीच। तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी जाणवत असतील, घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग बंद झालेले असतील किंवा खूप पैसा येत असेल पण तो घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल, तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला नजरदोष झालेला असेल, त्यामुळे घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवत असेल, तर तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायला हवा। कापुरासोबत या वस्तू जाळल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते। त्याचप्रमाणे आज चंद्रग्रहण देखील आहे आणि चंद्रग्रहणाचा काळ हा अत्यंत अशुभ मानला जातो। चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम आपल्या कुटुंबावर होऊ नये म्हणून हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे, तर संध्याकाळी तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून तुमच्या घरातील देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे। तिन्ही संध्येच्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता। तर एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे आणि एक दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील लावायचा आहे। तिन्ही सांजेला माता लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी दिवा लावल्यास तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा मातीची पंती असेल तर ती घ्यावी, त्यामध्ये मूठभर तांदूळ टाकायचे आहेत।
त्या तांदूळावर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे। तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो ठेवा, तो नसेल तर तुम्ही साधा कापूर ठेवू शकता। त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अखंड फुलांच्या 5 लवंगा ठेवायच्या आहेत। 5 लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या वगैरे नसाव्यात, त्याला फूल असतील अशा लवंगा तिथे ठेवायच्या आहेत। त्यानंतर 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत, ती देखील कुठेही खराब झालेली असू नये। तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे व त्यानंतर हे भांडं किंवा ती डिश किंवा ती पंती तुम्ही घेतलेली असेल ती देवासमोर ठेवून तिथेच प्रज्वलित करायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे गाईचे तूप टाकायचे आहे। गाईचे तूप नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही जे शुद्ध तूप वापरता ते टाकले तरीही चालेल। कापुराचा व्यवस्थितपणे धूर झाल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्वत्र ठिकाणी फिरवायचा आहे। तुमच्या घरामध्ये सगळीकडे कापुराचा धूर झाला पाहिजे, त्याचा सुगंध तुमच्या घरामध्ये सर्वत्र ठिकाणी दरवळायला हवा। इथपर्यंत आपल्याला तो कापूर व्यवस्थितपणे जाळून घ्यायचा आहे व कापूर जाळून सर्व घरात धूर पसरवताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे। त्यानंतर हे भांडं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर न्यायचं आहे, तिथे थोडा वेळ ठेवायचं आहे आणि तिथे देखील हे जोपर्यंत धूर होत आहे, जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला सतत जप चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात हे भांडे नेऊन ठेवायचे आहे। त्यानंतर तुम्हाला कापूर संपूर्णपणे विझल्यानंतर त्याची जी काही राख थोडीफार शिल्लक राहिलेली असेल त्या राखेचा एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ती राख टाकायची आहे आणि हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर शिंपडायचे आहे। यामुळे सर्व नकारात्मकता, सर्व दोष नष्ट होतील। अशा प्रकारे साधा सोपा उपाय तुम्ही आवर्जून करा। पौर्णिमेच्या दिवशी होम हवनाला विशेष महत्त्व असते, परंतु प्रत्येकालाच होम हवन करणे शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही या प्रकारे कापुराचा हा उपाय करू शकता। 100% फलदायी उपाय आहे, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा। कापुरामुळे तुमच्या घरामध्ये अत्यंत शुद्ध वातावरण होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते। तुमच्या घरातील सर्व दोष नष्ट होतात आणि अर्थातच तुम्हाला ते जाणवेल की घरामध्ये सकारात्मकता जाणवायला सुरुवात होईल। त्याचबरोबर घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होऊ शकते। त्यानंतर अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे। देवासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचे आहे। तुमच्या देवघरातील दिवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला प्रज्वलित करणारच आहात, तर तुम्हाला आजच्या दिवशी अजून एका ठिकाणी दिवा लावायचा आहे। पिंपळाच्या झाडाखाली आज एक दिवा आवर्जून लावा, यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील। कारण पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू, पितृदेवता हे देखील वास करत असतात आणि यामुळे तुम्ही असा दिवा लावल्याने तुम्हाला पितृदेवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील। पितृपक्ष सुरू होत आहे, त्यामुळे पितरांच्या आशीर्वादासाठी तुम्ही हा दिवा आवर्जून लावावा। तर तुम्हाला एक पंती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात टाकायची आहे व त्यामध्ये तुम्हाला तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाकायचे आहे। जर दोन्ही तेल नसतील तर तुम्ही घरामध्ये जे तेल वापरता ते टाकावे। त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे, त्याला थोडेसे जल अर्पण करायचे आहे। त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर आर्थिक समस्येसाठी अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे। त्यासाठी तुम्हाला 1 रुपयाचे नाणे घ्यायचे आहे, त्याला एका साईडनं हळद लावायची आहे, हळदीची पेस्ट करून हळद लावून घ्यायची आहे आणि त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करून ते तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचं आहे। हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही हळदीचा हा उपाय केल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल आणि तुम्हाला कधीही पैशांची समस्या जाणवणार नाही। हा उपाय तुम्ही आज आवर्जून करावा, दिवसभर केला तरीही चालेल। त्यानंतर आज चंद्रग्रहण असल्यामुळे तुम्हाला काही नियम देखील पाळणे खूप महत्त्वाचे आहे। तर या दिवशी आज रात्री चंद्रग्रहण हे 9:58 सुरू होणार असून आणि समाप्ती रात्री 1:27 होणार आहे। तर तुम्ही या चंद्रग्रहणाच्या वेळेमध्ये कोणतेही काम करायचे नाही आहेत, धारदार वस्तू वापरायचे नाही आहेत, त्यासोबतच तुळशीला स्पर्श करायचा नाही, देवघरातील देवांना देखील स्पर्श करायचा नाही आहे। या वेळेमध्ये कोणाशीही वादविवाद, भांडणे देखील करू नका, घरामध्ये चिडचिड देखील करू नकात आणि सतत नाम जप करत राहायचं आहे। तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करत राहायचे आहे। त्यासोबतच श्री स्वामी समर्थ देखील जप करू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील जप करू शकता। अर्थातच या दिवशी तुम्ही मंत्र जप करण्याला विशेष महत्त्व असते, कारण ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही जितकी जास्तीत जास्त सेवा कराल, मंत्र जप कराल, तितके तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळते। गर्भवती महिलांनी देखील चंद्रग्रहण बिलकुल पाहायचे नाही आहे, बाहेर निघायचे नाही आहे। तुम्ही तयार केलेल्या जेवणावर किंवा अन्न असेल, पाणी असेल त्यावर तुळशीपत्र टाकून ठेवावे आणि ग्रहण संपल्यानंतर प्रत्येकाने स्नान करायचे आहे।
तर हे नियम तुम्ही आवर्जून पाळा आणि हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करा. निश्चितच तुमच्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी राहील आणि चंद्रग्रहण देखील असेल तरी त्याचा प्रभाव तुमच्या घरावर होणार नाही, कारण तुम्ही घरामध्ये कापूर जाळल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास कायम राहणार आहे. माता लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.